आज धुळवड आहे आणि याच निमित्ताने सगळीकडे रंगांची उधळण होती आहे। नागपूरकर सुद्धा यामध्ये मागे नाही आहेत। सर्व राग द्वेष विसरून एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत। रेशीमबाग भागामध्ये तरुणाई अगदी सकाळपासून गुलालाची उधळण करताना दिसते आहे आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। धुळवड निमित्त संपूर्ण देशामध्ये रंगांची उधळण होत आहे आणि नागपूरमध्ये देखील आपण बघू शकतो की रेशीमबाग परिसरामध्ये हे शालेय विद्यार्थी कशा प्रकारे धुळवडचा आनंद घेत आहे आणि रंगपंचमी हा उत्सव साजरा करत आहे। वेगवेगळे रंग एकामेकाला लावून आपल्या भावना ते व्यक्त करत आहे आणि एक परंपरा राहिलेली आहे आपल्याकडे की रंगपंचमीला सगळे द्वेष विसरून सगळे एकत्र येतात आणि ही रंगपंचमी साजरी करतात। काही तरुणही आहे, आपण त्यांना विचारूया किती महत्त्वाचा दिवस असतो, कशा प्रकारे सकाळपासून तुम्ही सेलिब्रेट करताय? आम्हाला खूप चांगलं वाटत आहे की आम्ही सगळे मित्र मैत्रिणी खेळत आहोत, इथे होळी साजरी करत आहोत, तर आम्हाला खूप छान वाटत आहे। तुम्ही कोणते रंग वापरले? आम्ही नैसर्गिक रंगच वापरले, कारण जर केमिकलवाले रंग वापरले तर आपल्या स्किनला पण इफेक्ट होतं, त्यामुळे नैसर्गिक रंगाने होळी खेळणं कधी पण बेटर असतं। विद्यार्थ्यांनी वेळ काढून रंगपंचमी साजरी करतात। संध्याकाळची सुट्टी डिक्लेअर झाली होती आणि उद्याला पूर्ण सुट्टी होती, तर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या स्वयंस्फूर्तीने असं ठरवलं की आज आपण सगळ्यांनी एकत्र भेटायचं आणि योगायोगाने तुमचंही आम्हाला साथ मिळाली आणि सगळे हे विद्यार्थी चव्हाण कॉमर्स क्लासेस रेशीमबागचे आहेत, सगळेजण खूप एन्जॉय करतायत। नैसर्गिक रंग वापरूनच ते होळी साजरी करताना सर्वांना तो एक संदेश देखील देत आहे की जे लोकही रंगांचा वापर करेल ते नैसर्गिक रंग वापरा आणि एक वेगळ्या अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये नागपूरमध्ये धुळवड साजरी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।